त्यांनी हे जे काम आहे कुंडमाळा रस्ता बरं का 31 आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी. आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे, अध्यक्ष भाजप मावळ तालुका. त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना. एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी, तो कुंडमाळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान 10 ते 15 कोटीची गरज असते. पण पीएनी पत्र टाईप केलं, कोणाला तरी खुश करायचंय, पत्र द्यायचं आहे, चला तुमचं काम मंजूर केलं. 80,000 पाहू शकता आपण. येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवला. माझं काय चुकतंय का? 80,000चं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्रायणी नदीवरच्या पुलासाठी. आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले, ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले. हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम. अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही. एरवी मोठ्या मोठ्यानं तावातावानं बोलत असतात, बोलत असतात. जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची? कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर? काय करतायत तुमचे आमदार? सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत. अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणार